तो जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? तर मी येऊन पोहोचलेलो आहे काशी मध्ये. हा बघा बोर्ड, काशी विश्वनाथ मंदिर इकडनं 10 किलोमीटर अंतरावर आहे. बहुत ट्रॅफिक हुआ है. तर मंडळी आपण निघालो होतो प्रयागराज साठी जाण्यासाठी, पण काही तांत्रिक बिघाडामुळे मला काशीला डायव्हर्ट व्हावं लागलेलं आहे आणि इकडनं आपण जाणार आहोत लंकेसाठी आणि लंकेवरनं गंगेसाठी. जिथे आपला स्टे आहे, जी धर्मशाळा आहे त्यासाठी लास्ट मला 500 रुपये सांगितले होते. इकडनं 25 रुपीज मध्ये होईल असं सांगितलं जात आहे. काय ना, लोकल प्रवासी, बजेट प्रवासी आपला. तर चालता बोलता हा बजेट प्रवास घेऊन आपल्याला चालावं लागणार आहे. बघूया. का बोली 30. सो यूपी वाराणसी मध्ये आपण आता आहोत. ऑलरेडी फुल आहे. वाराणसी का खाना अच्छा होता है ना. आम्ही इथे उतरलेलो आहोत आणि इकडनं गुरुबाग साठीची ऑटो किंवा वॉकिंग जावं लागेल, माहित नाही कसं आहे. पण संपूर्ण हे बघा गल्ल्या गल्ल्या कशा आहेत काशी विश्वनाथ साठीची. त्याआधी आपण जाणार आहोत एका धर्मशाळेमध्ये आणि त्या धर्मशाळेमधनं पुढचा प्रवास असणार आहे आपला. तिथे आपण थोडंसं लंच जो आहे आपला तो धर्मशाळेमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढे सगळं असेल. एकही कॅबवाला भेटत नाही ऍक्च्युली, तो नाहीच बोलतोय. पण आपण आपल्या समोर आता आहे काशी हिंदू विश्वविद्यालय. ते काही असं दिसतंय. सॉलिड वालं हे आहे. काय करता कन्या? 4 किलोमीटर इकडनं काय चालत जायचं? 4 किलोमीटर त्याला ते टाकून करायचं ना. मी करेन हे पकडा बोलतो. सगळे कॅबची वाट बघतोय आम्ही. बघूया आम्हाला कोणती कॅब घेऊन जाते ती. हे कुठे कुठे? गुरुबाग सोड ना. गुरुबाग. एक गाडी आपल्याला भेटलेली आहे खूप वेळानंतर. ही रिक्षा आपल्याला सोडणार आहे. पुढे सोडणार आपल्याला ही कबच्चाला सोडणार आहे आणि सबसे अच्छा आहे आणि कबच्चावरनं पुढचा प्रवास करणार आहे आम्ही. औषध घेणार आहे आज. एक भांग. हर महादेव. काशीच्या गल्लींची सफर करतोय. जसं त्याने आम्हाला सांगितलं आणून सोडलेलं आहे. आता इकडनं 500 मीटर आपल्याला चालत जावं लागणार आहे. 1 वे रोड आहे त्यामुळे हे सगळं बंद आहे. गुरुबाग गल्ल्या बघा इकडच्या सगळ्या. इथे बहुतेक बांधकाम बाहेरनं प्लॅस्टरच केलं नाही असं वाटतं मला. सेंटर हिंदू गर्ल्स स्कूल. सो लेडीज स्कूल आहे. चालता बोलता आपण काशीच्या या गलियांमध्ये फिरतोय. बहुतेक जागेवर सगळ्या गोष्टी बंद आहेत. ट्रॅफिक सगळीकडनं फिरवलं जात आहे कारण की खूप सारी लोक इकडे तिकडे येत आहेत. इकडचं फूड खूप मशहूर आहे त्यामुळे इकडचं फूड, मणिकर्णिका घाट, काशी विश्वनाथ दर्शन, तसंच मणिकर्णिका घाट स्पेशली तो मी एक्सप्लोर करणार आहे या संपूर्ण सिरीज मध्ये माझ्या. म्हणजे अचानक भयानक झालंय. पण इकडे येण्याची जी श्रद्धा होती ना ती खूप आधीपासूनची होती. इकडे यायला भेटू दे आणि सगळं ट्रॅव्हल करायला मिळेल. सो लेट्स सी. चालता बोलता अचानक भयानक हा प्लॅन झाल्यामुळे इकडे यायला मिळालंय. अशा बघा गाड्या घेऊन लोक येत आहेत. लोक खूप वाट पण बघतायत. भारी वाटतं इकडच्या गल्ल्यांमध्ये. ऊन थोडा आता उतरलेला आहे. गेल्या वर्षीच राम मंदिर मी याच टायमिंगला एक्सप्लोर केलं होतं आणि यावर्षी पुन्हा
आपल्याला योग आलेला आहे बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी. राम मंदिर पण करणारच आहे आम्ही या संपूर्ण सिरीज मध्ये. जिकडे बघावं तिकडे पब्लिक आहे, जिकडे बघावं तिकडे पब्लिक. चलो वाराणसी. तो ही आहे जी धर्मशाळा, ज्या धर्मशाळेमध्ये आपण राहणार आहोत. तर चला आतमध्ये जाऊया. हो 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 सगळं आलं पाहिजे, बोंबा बोंब आली पाहिजे. येस येस नक्कीच. तर ही आहे ती धर्मशाळा, ज्या धर्मशाळेमध्ये आपण आज राहणार आहोत. पण एक चांगली गोष्ट आहे, इकडनं फक्त 2 किलोमीटरवरती बाबा विश्वनाथाचा कॉरिडॉर आहे. त्यांना सगळ्या गोष्टी खूप जवळ तिथे राहिल्यामुळे. तर आता बघूया इकडची बाकीची सोय कशी होते आपली. बाकीचा प्रवास तर आता झालेला आहे. बघितलं तुम्ही, 2-3 कॅब चेंज करून इथपर्यंत पोहोचलो. बाहेर खूप सारा आवाज आहे, बघूया सगळ्या गोष्टी. तर तोपर्यंत तुर्तास तुमची सुट्टी घेतो, भेटूया थोड्या वेळाने. आश्रम मधनं निघून आता मी दशाश्वमेध घाटाकडे आलेलो आहे. पण त्यामध्ये पडतं आहे काशी चाट भंडार. बट इकडे अवेलेबल नाहीये सध्या, खाऊ शकत नाहीये. खूप गर्दी झालेली आहे आज काशीमध्ये देखील, खूप गर्दी आहे हे बघा. आणि इकडचं हे फेमस असलेलं हे काशी चाट भंडार आपल्याला टेस्ट करायला भेटेल की नाही माहित नाही, कारण की खूप सारे पोलीसवाले जागोजागी लावलेले आहेत. आता आपल्याला जायचं स्नान करायला, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर पुढे आपण जाणार आहोत काशी विश्वनाथ दर्शनासाठी. आपण परत जेव्हा येऊ तेव्हा ट्राय करू. चला. सो ती डिश काय आहे ते ही बघा, ही आहे ती डिश. पब्लिकला देता येतो तिकडनं, हे घऱ्या देतोय पब्लिकला तिकडनं तो. अरे पण तो द्यायला देत नाही ना, तो पोलीसवाला अडवतोय. साला. चलो पुढे जाऊया, बघूया दुसरं काहीतरी ट्राय करूया. इकडे काहीतरी सेटलमेंट चाललेली आहे. इकडनं पुढे 400 मीटर वरती काशी विश्वनाथाचं मंदिर आहे आणि ही संपूर्ण लाईन आपल्याला काशी विश्वनाथासाठी बघायला मिळते. हर हर महादेव. सगळे स्टॉल शॉप आहेतच. लोक बॅगा बिगा डोक्यावर घेऊन उभे आहेत संपूर्ण. भाई सॉलिड लाईन आहे. तर मध्येच आपण थांबलोय चाट खायला. तर असा काही यांच्याकडे हा चाट आहे, ट्राय करून बघूया. कचोड़ी सब्जी पडते वर चढव. वाराणसी बनारस मधला फेमस असा असलेला हा कचोड़ी चाट. तर आपल्या समोर जे आता आहे ते स्विंग द्वार आहे, सिंग द्वार काशी विश्वनाथ मंदिराचं. आणि अजूनही तितकीच लाईन पुढे सुरू आहे. भाई जिकडे बघावं तिथपर्यंत लाईन चालली आहे. लोक 4-4, 8-8 तास लाईन लावून दर्शन घेत आहेत. नहीं नहीं भैया, भयानक. हाँ भाई यूट्यूब चैनल है अपना चालता बोलता, मराठी में. यस चालता बोलता. चलो हर हर महादेव. चालता बोलता. लिख देतो 2 मिनिटं थांबा, आपल्याला एक नवीन सबस्क्रायबर बनवायचा आहे. तो सबस्क्राईब करून भेटूया. तोपर्यंत हर हर महादेव. हर महादेव. घाटावरती आता आतमध्ये आलोय. इतकी गर्दी आहे ना
त्यामुळे काय समजतच नाहीये की काय आहे काय नाहीये. ऍक्च्युली स्पेशली इकडे खरंच यायला पाहिजे गर्दी नसताना. हे बघा मोठींचं साम्राज्य. सगळे लोक स्नान करतात बघा इथे गंगेमध्ये. इकडे मोक्षाचा स्नान आहे. इथे मोक्ष भेटतो असं बोलतात. ज्या गोष्टी रील मध्ये बघितल्या होत्या ना त्या रिअल मध्ये खूप वेगळ्या दिसत आहेत खरं तर. हा बघा इतकी गर्दी आहे, एवढी लोक कंटिन्युअस बोटी चाललेल्या आहेत इकडनं तिकडे. बघावं तिकडे माणसं दिसत आहेत. पण हे बघा हे एक पेंटिंग आहे समुद्र मंथनावयाचं. डबल वाट बघतो आपली तिकडे. चला फटाफट निघूया. काही नागा साधू जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत. चला असंच हळूहळू पुढच्या घाटाकडे. हा कोणता घाट आहे? वरही घाट. आता आपण आहोत वरही घाटावरती. इकडे थोडं ओके पाणी वाटतंय, थोडी गर्दी कमी वाटते. इकडे पाणी गर्दी कमी आहे बघा. इकडे जाऊया चला. आता थेतरी भरली आहे. हा आहे मोक्षाचा मार्ग ऍक्च्युली. आता आपण मोक्षाच्या मार्गामध्ये डुबकी मारतोय. हाईट छोटे त्यामुळे मला जास्त टीप जावं लागेल कदाचित. त्या पायरीवर नको पाय ठेवू, तिथे बस खाली. आता झालेला आहे सगळा काळोख आणि आम्ही निघालेलो आहोत काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी. अर्ध्याहून निम्म्या जागेवरती येऊन पोचलेलो आहे. आपले काही साथीदार होते त्यांनी लाईन लावली होती ऑलरेडी या दादांनी. तर त्यांनी आपल्याला आतमध्ये यायला चान्स दिलेला आहे. आणि आता मागच्या दरवाजाने आय थिंक पश्चिम किंवा पूर्व दरवाजाने वाटतं इकडनं सगळे घाट आहेत. या घाटांच्या दरवाजाने आपण आता आतमध्ये जाणार आहोत. हर हर महादेव. हर हर महादेव. बघूया कसं होतंय ते दर्शन. कदाचित मला गॅजेट म्हणजे माझा हा फोन देखील जमा करावा लागेल. जिथपर्यंत माझ्याबरोबर फोन आहे तिथपर्यंत आपला ब्लॉग चालू राहील. तर अजूनही गॅजेट माझ्याकडे आहे संपूर्ण अशी. हर हर महादेव. संपूर्ण अशी ही लाईन आहे एवढी. आपल्याला तिकडे वरतीपर्यंत जायचं आहे. हर हर महादेव. खाली लाईन बघा केवढी आहे. एवढी लाईन क्रॉस करून यावं लागतं. महादेव महादेव महादेव. हर हर महादेव. ऑर्डर आहे जो नवीन झालाय आता.
खूप सुंदर असा कॉरिडॉर बनवलेला आहे जो नवीन कॉरिडॉर झालाय हा बघा. कार्तिक के वाटिका फिरवून पूर्ण आता दर्शनासाठी आतमधनं घेऊन जात आहे आणि बेस्ट आहे. आणि आपलं नशीब आहे माझ्या वाईटी फॅमिलीला मला आतमध्येपर्यंत कॅमेरा घेऊन जाता आलाय आणि तुम्हाला दाखवता आलाय. तर चला अजून आतमध्ये थोडं जातो आणि मग बघूया काय शॉट घेता येत आहेत ते. संपूर्ण मंदिर आहे. हर हर महादेव. खूप भारी असा कॉरिडॉर सजवलेला आहे आणि पूर्ण मोठा कॉरिडॉर बनवला आहे. ॲक्च्युली कसं फिरसातमध्ये टाईम पाहिजे आपल्याला कॉरिडॉरमध्ये येऊन थांबायला आणि संपूर्ण शूट करायला. नक्कीच आपण पुन्हा येऊच काशी विश्वनाथासाठी. तर आता आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आतमध्ये कॉरिडॉरमध्ये आणि इकडे सुविधा आहे फोन ठेवायची. इकडनं मला फोन पुढे घेऊन जाता येणार नाहीये, पुढचा ब्लॉक करता येणार नाहीये. मी आता माझा फोन जमा करतोय. तर आतमध्ये दर्शन करून पुन्हा येईल तेव्हा मी तुम्हाला भेटतो. चला शिवजींचं दर्शन दे का. खूप सुंदर होतं. आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी खास म्हणून काशी विश्वेश्वराचं दर्शन करून द्यायचं आहे. तर हे बघा आपल्या समोर जे आहे ते मंदिर काशी विश्वेश्वराचं आहे. सगळ्यांनी दर्शन करून घ्या. खूप सारे प्रवेशद्वार आहेत. संपूर्ण ही लाईन आहे जी आपण मगाशी क्रॉस केली आणि खूप दिव्य असं दर्शन झालं माझं. खूप भारी दर्शन झालं. खूप भारी वाटलं हे दर्शन करून. माझं पहिलंच ज्योतिर्लिंग आहे हे, त्यामुळे खरंच खूप भारी आहे. तर चला म्हणजे पुढे जातो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. विश्वेश्वरासाठीचा हा जो स्पेशल आपला व्लॉग होता जो मी सकाळी सुरू केला होता. तुम्हाला सांगितलं मी प्रवास सुरू केला होता प्रयागराजसाठी, पण येऊन पोचलो काशी विश्वेश्वराला. पण काशी विश्वेश्वराचं खूप सुंदर दर्शन झालं. घाटावर आंघोळ देखील केली आणि आता दर्शन देखील झाले. आणि यानंतर मी आता पुढे जाणार आहे मणिकर्णिका घाट आणि जो कालभैरव आहे जे इकडचे सगळ्यात महत्त्वाचं दर्शन मानलं जातं बाबांच्या दर्शनानंतर. तर ते दर्शन करायला चाललंय. व्लॉग थोडा लेंदी होईल असं मला वाटतंय, त्यामुळे मी हा व्लॉग इथेच संपवतोय. तुम्ही ह्या व्लॉग नंतर तो व्लॉग नक्कीच बघा. तसं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.